आपण सर्वांनी शाळेत शिकले आहे की न्यूटन, आइन्स्टाईन आणि बेंजामिन फ्रँकलिन यासारख्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी वीज, बल्ब आणि बॅटरी यांचा शोध लावला. परंतु इतिहासाच्या एका विस्मृतीत गेलेल्या पानात हे स्पष्ट होते की विजेचे मूळ तत्त्वज्ञान आणि तिचा प्रत्यक्ष उपयोग भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होता. खूप खूप प्राचीन काळी वेदांचे गूढ जाणणारे आणि तपश्चर्येने सिद्ध झालेले एक थोर ऋषी होते, महर्षी अगस्त्य. ऋषी अगस्त्य हे केवळ आध्यात्मिक साधक नव्हते, तर एक महान शास्त्रज्ञही होते. त्यांनी लिहिलेल्या अगस्त्य संहिता नावाच्या ग्रंथात विज्ञान, ऊर्जा निर्मिती आणि अगदी बॅटरीच्या निर्मितीचे सूत्र देखील दिलेले आहे, जे त्यांनी श्लोकाच्या स्वरूपात दिले. याचा अर्थ असा होतो की मातीच्या कुंभात एक कॉपर प्लेट म्हणजे ताम्रपत्र ठेवा, त्यावर कॉपर सल्फेट म्हणजे शिखीग्रीवा लावा, नंतर त्यावर ओलसर सॉडस्ट टाका, त्यावर झिंक धातू ठेवा जो मर्क्युरीने कोट केलेला असेल. या सर्वांच्या संयोगाने एक नवीन ऊर्जा निर्माण होते, जिला ऋषी अगस्त्य यांनी मित्रावरुण शक्ती म्हणजेच विद्युत शक्ती म्हटले आहे. या प्रक्रियेतून निर्माण होणारा वीज प्रवाह इलेक्ट्रोलिसिस करू शकतो, म्हणजेच पाण्यातून प्राणवायू आणि उदानवायू म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळे करता येतात. आणि जर असे 100 कुंभ म्हणजे सेल्स एकत्र वापरले तर ती ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. हे वाचून थॉमस एडिसन सारख्या पाश्चिमात्य शास्त्रज्ञालाही आश्चर्य वाटले. असं म्हणतात की एकदा त्यांनी एक संस्कृत वाक्य वाचत असताना त्या वाक्याचा अर्थ समजल्यावर त्यांना इलेक्ट्रिक बल्ब बनवण्याची कल्पना सुचली. आज आपण ज्या बॅटरी, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोलिसिस यांचं विज्ञान शिकतो त्याची बीजे आपल्या ऋषींच्या ज्ञानात होती. आपली प्राचीन संस्कृती ही केवळ धर्माची नाही तर उच्च विज्ञानाची पण शिदोरी आहे. ऋषी अगस्त्यांचा हा शोध केवळ अंधश्रद्धेचा नाही तर जगाला दिशा दाखवणाऱ्या ज्ञानाचा दीपस्तंभ आहे. धन्यवाद.